नमस्कार सर्वांना श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा। सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर द्वारा मधुमेह मुक्त अभियान राबवण्यात येत आहे आणि अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना चांगल्या रीतीने रिझल्ट्स सुद्धा मिळालेले आहेत। 3 महिन्यापूर्वी एक रुग्ण एका डॉक्टरांनी आपल्या चिकित्सालयामध्ये घेऊन आले। त्या रुग्णांना असं सांगितलं होतं की इन्सुलिनची मात्रा देणं आवश्यक आहे, कारण की त्यांचं जे ब्लड शुगर लेवल होतं ते होतं फास्टिंग जवळपास 290च्या जवळपास आणि पोस्ट मील होतं 314। अशा वेळेस ते डॉक्टर मॅडमनी त्यांच्या नातेवाईकांना आपल्या चिकित्सालयात आणलं आणि फक्त 10 दिवस औषधी उपचार केले आणि 10 दिवसानंतर फास्टिंग हे जवळपास 109 आलं होतं आणि पोस्ट मील 150च्या जवळपास आलं होतं आणि त्यानंतर 3 महिने औषधोपचार केले आणि आज त्या रुग्णांची ब्लड शुगर लेवल आपण चेक केली असता फास्टिंग ही 94 आणि पोस्ट मील हे 140। अशा अनेक रुग्णांना या आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करून रिझल्ट्स मिळालेले आहेत। एक सांगू इच्छितो की मधुमेह हा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, हा काही गंभीर व्याधी नाही आहे। दुसरं असं आहे की याची जी भीती आहे ती मनातून आपण काढून टाकायला पाहिजे। तर चला तर मग आपण प्रत्यक्ष त्या रुग्णांचे नातेवाईक जे डॉक्टर आहेत त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया ही सक्सेस स्टोरी। नमस्कार। नमस्कार, मी डॉक्टर तिवारी आणि या माझ्या जाऊबाई आहेत। नमस्कार। त्यांना वयाच्या म्हणजे आजपासून 18 वर्षापासून 19 ते 20 वर्षापासून शुगर, थायरॉइड आणि बीपी आहे आणि रिसेंटली एक 3 महिन्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचं शुगर हाईक झालेलं 285 फास्टिंग आणि 319 पोस्ट मील होतं आणि डॉक्टरांनी ज्यांचं ट्रीटमेंट सुरू होतं ते ॲलोपॅथी डॉक्टरांनी त्यांना इन्सुलिन स्टार्ट करायला सांगून दिलेलं होतं। आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून 10 दिवसाचा वेळ मागितला आणि आमचा विश्वास होता म्हणून पंकज पवार सरांना आम्ही कन्सल्ट केलं की सर आम्हाला इन्सुलिन सुरू करायचं नाही आहे, काही झालं तरी चालेल पण आपण इन्सुलिनचं सबस्टिट्यूट तुम्ही द्या। मग सरांनी एक ट्रायल म्हणून आम्ही 10 दिवसाचं मेडिसिन घेतलं आणि 10 दिवसानंतर अक्षरशः ती शुगर 134 फास्टिंग आणि 140 पोस्ट मील आलेली होती। मग सरांनी दिल्या होत्या फक्त 2 गोळ्या आणि ऑलरेडी पेशंटला सुरू होत्या 10 ते 12 टाईपच्या गोळ्या वेगवेगळ्या त्या शुगरसाठी, शुगर, बीपी, थायरॉइड सगळ्या मिळून आणि मग आणि त्याच्यासोबत दिलं होतं फक्त एक गरम पाण्यामध्ये त्यांनी दिले जे काही चूर्ण आणि मेडिसिन दिलेले ते सगळे आम्ही रेग्युलर घेतले। एक नॉमिनल डाएटमध्ये चेंज एवढाच की संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकर खायची आणि वेळेच्या आत म्हणजे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला 6 ते 7च्या दरम्यान जेवण करायचं आणि हलकं जेवायचं रात्रीला। या एवढ्या याच्यावर जर पेशंटचं इन्सुलिन कमी होऊ शकतं त्याच्यापेक्षा पेशंटचा आनंद तो पेशंटच व्यक्त करू